रोज तीस तीस डाळ खाऊन कंटाळा आलाय का? जर थांबा, आज मी दाखवणार आहे अशी डाळ जी चविष्ट आणि सुपर हेल्दी, मुलांना पण आवडणारी आहे. पालक आणि तीन प्रकारच्या डाळी मिक्स करून. नमस्कार फ्रेंड्स, मी आहे कल्पना आणि वेलकम टू मॉम्स किचन. आज आपण बनवणार आहोत पालक आणि मिक्स डाळीची ही भाजी म्हणू शकता किंवा डाळ ही म्हणू शकता. इथे आपण तीन प्रकारचे डाळी घेतलेले आहेत. समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे. तूर डाळ, चणा डाळ आणि मूग डाळ. ह्या तिन्ही डाळी आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. घरात लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं सगळ्यांसाठी एकाच वेळेस आरोग्यदायी आणि स्वादिष्ट असलेली रेसिपी म्हणजे ही डाळ आहे. मंडळी, पालकमुळे आयरन मिळतं आणि मिक्स डाळीमुळे भरपूर प्रोटीन असं आपल्याला मिळतं. अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही एकदम चविष्ट डाळ अशी बनवणार आहोत. तर ही डाळ धुवून झालेली आहे आणि एक मोठी जुडी आपण पालक स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि 2 मोठे टोमॅटो धुवून चिरून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची आणि लसूण आणि इथे आपण हळद टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकूया आणि ह्याला मस्त असे आपण 4 शिट्टी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असं हे आत्ताच असं दिसत आहे. अगदी मंडळी, जर मुलं पालक खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही ही डाळ बनवा, नक्की त्यांना आवडेल. बघू शकता तुम्ही इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मस्त अशी ही पालक आणि डाळ अशी छान शिजलेली आहे आणि आपण आता ह्याला छान असं घोटून घ्यायचं आहे. पाणी जर संपलं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाका आणि छान अशी डाळ घोटून घ्या. खरंच ही डाळ एवढी छान लागते की आपल्याला भाजीची गरज पडत नाही. गरम भात, पोळी किंवा ज्वारीची भाकरी सोबत एकदम परफेक्ट अशी ही डाळ आहे. तुम्ही बघू शकता. फक्त तुम्हाला भाकरीसोबत खायचं असेल तर थोडं पाणी कमी टाका आणि भातासोबत पण खायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी इथे टाकू शकता. आपण आता इथे फोडणी करणार आहोत. एका कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल तापलं की आपण मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की जिरं, थोडंसं हिंग आणि थोडेसे सुक्या मिरच्या टाकायचे 2 ते 3 आणि कांदा टाकणार आहोत. कांदा छान असं परतून घ्यायचा आहे आणि जर लहान मुलं खात असतील तर तुम्ही इथे थोडंसं तिखट कमी टाका आणि जर तुम्ही इथे तुपाची फोडणी दिली तर चव अजूनच ह्याची खूपच वाढते आणि ही भाजी किंवा ही डाळ आयरननी भरपूर आहे. हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. महिलांसाठी एकदम प्रोटीन छान मिळतं. पचनासाठी हलकी आहे. डाएट करणाऱ्यांसाठी पण योग्य आहे. आता हे छान आपण इथे ही जी डाळ शिजून घेतलेली होती ती आपण इथे टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान इथे एक उकळी आपल्याला काढायची आहे. ही पालक आणि मिक्स डाळ तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या आणि हेल्दी रेसिपीसाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. बघा मंडळी, एवढी छान अशी ही डाळ झालेली आहे. तुम्ही भाकरी, पोळी, भात कुठल्याही भाकरीसोबत तुम्ही हे खाऊ शकता. अगदी परफेक्ट अशी ही डाळ किंवा तुम्ही
घट्ट भाजी अशी बोलू शकता. हे बघा चपाती असं रोल करायचं आणि मस्त त्याच्यामध्ये ही डाळ भरायची आणि मग खायचं. वा क्या बात है. खरंच एकदम अप्रतिम ही डाळ झालेली आहे. असेच छान छान पदार्थ खात राहा, नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा आणि असेच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.